म्हणजे माझा एक आईचा किस्सा सांगते. आम्ही लहानपणी ना प्रचंड मार खाल्लाय, प्रचंड मार खाल्लाय, म्हणजे असा कुत्र्यागत मार खाल्लाय. आताच्या मुलांना ना काहीच माहीत नाही मार काय असतो. शाळेत जरी मारलं ना तरी पालक आता जातात आणि सांगतात की आमच्या मुलांना मारू नका, त्यांना जास्त लागतंय वगैरे. ठीक आहे, असं आहे आत्ताचं. आणि आम्ही लहानपणी जे भेटल त्याने मारायची, जे भेटल त्याने मारायची माझी आई तर. आणि एकाने चूक केली ना आम्ही तिघं पण भयंकर मार खायचो, भयंकर मार खायचो. म्हणजे मला एक गोष्ट तिची चांगली आठवते. काहीतरी माझ्या छोट्या भावाने मस्ती केली होती. तिने काय करावं, आम्हाला 8:30 वाजल्यापासून ओंडवं उभं केलं. माझ्या पप्पाला लेट यायचं, 12:30ला यायचं. तिघांना ओंडवं उभं करून माझ्यावर गरम चपातीचं टोपलं. आई मम्मी कशी ग तू, गरम चपातीचं टोपलं माझ्या पाठीवर. हा, तो भाऊ छोटा म्हणून त्याच्या वरवंटा एवढा, तो पण वरवंटा मम्मा. आणि मोठ्या भावावर असं जड असं काहीतरी पाट्यासारखं ठेवलं होतं. आणि 12:30 ओ माय गॉड, 12:30 आम्हाला तसं ओंडं उभं ठेवलं होतं माझ्या आईने. कोण आलं, माझ्या आईला डॉनच समजायचे चाळीमध्ये. पूजाची आई म्हणजे डॉनच. म्हणजे दुसरं कोण वाचवायला आलं ना आम्हाला, त्यांना धक्का मारून दरवाजा बंद करून हे दे धोपटायचे, बघा दे धोपटायचे. काय ग मम्मी, काय केलंस हे आमचं तू, मारून मारून आम्हाला परत. अशी होती आमची आई, म्हणजे अशी एकदा नाही असं आणि मोठी झाली तरी काय नाही, तरी तिने सटासट दिलेले आहेत रक्त. लय सटासट मारलेलं माझ्या आईने आम्हाला, लय. आताच्या पोरांना ना खरंच मार माहिती नाही. आणि हे मारायची तर मारायची, म्हणून शाळेत जाऊन पण सांगायची मारा, हा तिघांना असं जोरात मारा की पर वळ उठलं पाहिजे. आताच्या पोरांना एवढंसं मारलं तर पालक येडी होतात. आणि आम्ही काय केलेलं, आमचं काय, आम्ही काय वाईट होतो का? पप्पानी कधी हात नाही उचलला, फार चांगले होते माझे पप्पा. माझी मम्मी, अरे अरे, बाहेरचे लोक पण घाबरायचे तिला, म्हणायचे काय तुझी मम्मी भांडायला लागली की ऐकायची नाही कोणाला, या अजिबात ऐकायचे नाही, अजिबात. मम्मीने लय मारलंय आम्हाला, लय. स्वतःसारखं सरळ केलेलं, स्वतःसारखं. तुमच्या पण पालकांनी असं केलंय का तुमच्यासोबत? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.